नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत नितीन ठाकरे सर, ज्यांना तब्बल 16 वर्षांचा जॉब एक्सपिरियन्स आहे, 8 वर्षांचा व्यवसायाचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यात 6 वर्षांचं त्यांचं जॉबसोबत व्यवसाय असं ओव्हरलॅपिंग आहे. तर आपण समजण्याचा प्रयत्न करूया की हे ट्रान्झिशन फ्रॉम जॉब टू बिझनेस त्यांनी कसं केलं. एक छोटासा व्यवसाय जो सुरू केला होता तो आज पूर्ण विदर्भात कसा काय वाढवलेला आहे. नितीन सर, सर्वात आधी तुमचं पॉडकास्टमध्ये स्वागत. नमस्कार भूषणजी. सर्वात आधी तुमचा थोडक्यात जर प्रवास समजला की बिझनेस करायचा आहे, हे सगळ्यात पहिले तुमच्या मनात कधी आलं आणि त्यासाठी तुम्ही काय स्टेप्स घेतल्या? बघा, तुम्ही जो प्रश्न विचारले त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो. मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून माझ्या मनातच होतं की मी बिझनेसच करायला पाहिजे. म्हणजे मी शिक्षण केलं तेव्हा पण मला वाटत होतं की काहीतरी बिझनेस, काहीतरी नवीन करायला पाहिजे. नोकरी करायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. पण काही कोइन्सिडेंट असे झाले, काही पर्याय नव्हता, त्याच्यामुळे मला आधी नोकरीकडे जावं लागलं आणि मग मी तिथनं हळूहळू करून एक बिझनेसकडे वळलो. तरी तुम्ही तब्बल 16 वर्ष नोकरी केलेली आहे. तो ते मला करावी लागली. तर त्यात तुम्ही, मला वाटते जेव्हा 11 वर्ष वगैरे झालेत नोकरीला तेव्हापासून मग बिझनेस स्टार्ट केला. हो, तसं म्हणता येईल. तर सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट केला तर काय चॅलेंजेस आलेत? म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन करायचं, काय कसं करायचं, म्हणजे ते गायडन्स कुठून मिळालं किंवा काय केलं, कसं केलं ते सगळं? बघा, माझ्या गायडन्सला असं मला कोणीच नव्हतं. म्हणजे की तुम्हाला असं करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. पण माझा माइंडसेट असा होता की आपल्याला काहीतरी सुरुवात करायची आहे. तर त्याच्यासाठी काय डॉक्युमेंटेशन लागतात, कसं करायचं, हा विचार माझ्या मनात नेहमीच असायचा. त्याच्यावर मी नेहमी थोडाफार मला वेळ मिळाला तर मी वर्किंग करायचो. इवन माझं जे रजिस्ट्रेशन पण आहे, फर्मचं जे रजिस्ट्रेशन आहे, माझी फर्म ही ग्रीन एनर्जी सोल्युशनच्या नावाने आहे. बरं. मी 2018मध्ये फर्म रजिस्टर्ड केली. तर रजिस्ट्रेशनसुद्धा मी स्वतःच केलेलं आहे. GST रजिस्ट्रेशन पण मी स्वतःच केलेलं आहे. मी कुठल्या CAकडे तेव्हा गेलो नाही, स्वतःच मी केलेलं आहे. जेव्हा बिझनेस तुम्ही सुरू केला तेव्हा GST रजिस्ट्रेशन, म्हणजे GST हा प्रकार सुरू झालेला होता का? हो, GST होता तेव्हा. जस्ट नवीन लॉन्च झालेला होता. ओके. तर मग फर्म रजिस्टर केली तेव्हा कसं, प्रोप्रायटरशिप रजिस्टर केली की काय रजिस्ट्रेशन? हो, फर्म रजिस्टर्ड केली तेव्हा ती प्रोप्रायटरशिपच होती. आता पण ती प्रोप्रायटरशिपच आहे. आता कंपनी प्रायव्हेट लिमिटेड होण्याच्या याच्यावर आहे, पण काही दिवसामध्ये आम्ही ते करणार आहे. याच्याबद्दल आता आणखी विचार सुरू आहे. तर ती एक योग्य वेळ आल्यावर आम्ही तिला प्रायव्हेट लिमिटेड करणार आहे. नाईस. तर जेव्हा फर्म स्टार्ट केली तेव्हा काही स्टाफ होता की सिंगल हँडली सगळं हँडल केलं? ॲक्च्युली जेव्हा 2018मध्ये फर्म रजिस्टर्ड केली तेव्हा मी एकटाच होतो. आणि बघितलं तर माझं ऑफिस पण नव्हतं. मी काही वेळ मला मिळाल्यानंतर मी डॉक्युमेंटेशनचं काम हे मी घरूनच करायचो. कालांतराने एक 4-6 महिन्यामध्ये मी आणखी एक मुलगा ठेवला. त्याच्याकडनं काही पेपरवर्क होतं, बाहेर जायचं काम होतं, ते त्यांच्याकडून मी करून घ्यायचो आणि ऑफिसमधनं आल्यानंतर पूर्ण डिटेल मी घ्यायचो. असं करता करता हा एक सुरुवात झाली माझी ती. तर जेव्हा ओव्हरलॅपिंग होतं, ऑफिसचा प्रेशर प्लस बिझनेस, तर हे हँडल कसं केलं, मॅनेज कसं केलं? जनरली मला संडेला सुट्टी असायची. आता मी काय करायचो की मला जर अपॉइंटमेंट आहे क्लायंटची तर मी संडेलाच अपॉइंटमेंट घ्यायचो त्यांची आणि मे बी ट्राय करायचो की ती संडेलाच भेटेल. जर संडेला जर ते पॉसिबल झालं तर मी तेव्हा करायचो. आणि तेव्हा खूप सारं असं खूप क्लायंट नव्हते, म्हणजे असं खूप काम करायचं आहे असं पण नव्हतं. सुरुवात जी होती, 1 क्लायंट महिन्यातनं 2 क्लायंट असं मिळायचे. म्हणजे स्टार्टिंगला सुरुवात तर माझी अशी झाली की 3 महिने मला एक पण क्लायंट नव्हता. मग 3 महिन्यानंतर मी एक क्लायंट मला मिळाला. म्हणजे पहिलं वर्ष माझं तर थोडं कठीणच गेलं. तर पहिला क्लायंट कसा मिळाला? तर पहिला क्लायंट जो होता तो माझ्या घरचाच होता असं म्हटलं तरी चालेल. ओके. ॲक्च्युली मी माझ्या बहिणीला कन्व्हिन्स केलं की तुला इलेक्ट्रिसिटी बिल येत आहे,
आणि तू सोलर लावून घे. तर तिने पण विचार न करता म्हटलं ठीक आहे, तू म्हणतो तर लावून घेतो. तर मी ॲक्च्युली मला त्याच्याबद्दल तेव्हा काहीच अनुभव नव्हता आणि ती सिस्टम मी अशी लावली की मी सगळं काम स्वतःच केलं. स्वतःच केलं म्हणजे मी एक वेल्डर बोलवला, त्याच्याकडनं सिस्टीम लावून घेतली. रात्री रात्री मी 12-1 वाजेपर्यंत ते अंधारात काम केलं ते. आणि पॅनल पण परचेस केले आणि डॉक्युमेंटेशनचं पण काम मी ते स्वतः जाऊन केलेलं आहे. म्हणजे त्याचा पूर्ण एक सिस्टम कशी रेडी होती त्याचा पूर्ण अनुभव मी घेतला. त्याच्यानंतर मी मुलगा ठेवला आणि मग समोर काम वाढत गेलं. बरं. आता बिझनेसेस म्हटलं की बरेच बिझनेसेस आहेत अवेलेबल. त्यात सोलार बिझनेसच करायचा आहे हे तुमच्या मनात कधी आलं आणि का बरं आलं? बघा, बिझनेसेस तर भरपूर आहे, पण मी वर्किंग होतो. हो. माझी वेळ ही ठरलेली होती. मला ऑफिसला जायचं होतं. मी जिथे जॉब करायचो तिथे माझा 9 ते 6ला मला जायचंच होतं. करेक्ट. त्याच्यामुळे मला वेळ मिळत नव्हता. आता कुठलाही बिझनेस तुम्ही जर सुरू केला तर बिझनेसेस कसे आहे, तुम्हाला आधीपासूनच तुम्हाला दुकान टाकावं लागेल किंवा शॉप टाकावं लागेल, ऑफिस ओपन करावं लागेल, तिथे पूर्ण वेळ द्यावा लागेल. पण हा बिझनेस हा जो बघितला तर याला सुरुवात अशी सुरुवातीला असं काही करायची गरजच पडणार नव्हती. की एक फिक्स टाइम पाहिजे हा तुम्हाला. एक फिक्स टायमिंग द्या असं नव्हतं. हां. त्याच्यामुळे मी हा बिझनेस निवडला. आधी तर मी काही एक्सपेरिमेंट पण करून बघितली. त्याच्यानंतरच मी सुरुवात केली आणि तो मला वाटते की आता बऱ्यापैकी सक्सेस आहे. तर सोलार बिझनेस सुरू करण्याच्या आधी कुठल्या दुसऱ्या बिझनेसेस सोबत एक्सपेरिमेंट्स करून बघितले का? तसं जर बघितलं तर मी भरपूर बिझनेस केले. माझे कॉलेज संपल्यानंतर म्हणजे कॉलेज संपल्यानंतर मी एक 2-3 महिने फ्री होतो. माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं, जॉब नव्हती. तर मी एक बिझनेसमध्ये फ्रीमध्ये काम केलेलं आहे. त्याचा मी उल्लेख करत नाही. पण मी स्वतःच्या खर्चाने तिथे मी माझा वेळ दिला, फक्त एक्सपिरियन्स करत. एक्सपिरियन्ससाठी. हां, सुरुवातीला एक्सपिरियन्स मॅटर्स. ज्या काळात सोलार बिझनेस स्टार्ट केला त्या काळात सोलार मार्केट कसं होतं? बघा, 2018ला जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा सोलर मार्केट हे जे आता सुरू आहे तसं तर नव्हतंच. आणि 2018मध्ये सोलर बिझनेस हा खूपच नाहीच्या बरोबर होता. त्याच्यानंतर पण तो प्रवास थोडासा कडखरच राहिला, कारण 2018ला रजिस्ट्रेशन झालं, 2019ला कोविड आला, तो 2020ला पण चालला. त्याच्यामुळे ते 2-3 वर्ष थोडंसं पण आम्ही सर्वाईव्ह केलं त्याच्यामध्ये. आणि बिझनेस पण त्या पिरियडमध्ये पण वाढला, कोविडमध्ये पण वाढला. पण जेव्हा वेळ म्हणजे कोविड असल्यामुळे वेळ देता आला नाही. म्हणजे कोणाकडे जरी जायचं असलं तर विचार होता. पण आम्ही त्या पिरियडला पण बिझनेस केला. अच्छा, तो कोविडमध्ये पण इन्स्टॉलेशन्स झाले. आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये? लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये इन्स्टॉलेशन तेवढ्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये नाही झाले, पण अदरवाईज सुरू होतं सगळं. पण टेलिफोनिक कम्युनिकेशन, क्लायंट्सला कॉन्टॅक्ट हो, करणं, सगळं या सुरू. बॅकग्राऊंडच्या ज्या गोष्टी आहे सगळं सुरू. या सुरू होत्या. तर त्यावेळेस ऑफिस पण होतं तुमचं? त्यावेळेस माझं ऑफिस होतं. एक छोटं ऑफिस मी घेतलं होतं. ॲक्च्युली सुरुवातीला माझं ऑफिस हे एक बेसाला माझं ऑफिस होतं. नागपूर अच्छा. बेसामध्ये एक माझा ब्लॉक होता, तिथे माझं ऑफिस होतं. अच्छा. तर ऑफिसमध्ये तुम्हाला स्टाफ होता त्यावेळेला? एक सिंगल स्टाफ होता. ओके, नाईस. तर स्टाफ जेव्हा तुम्ही आता रिक्रूट करता तर काय चॅलेंजेस येतात स्टाफ रिक्रूट करताना? बघा, स्टाफ हा आता तर चॅलेंजेस भरपूर आहे स्टाफ सिलेक्ट करायला. पण आम्ही जे बघतो स्टाफमध्ये की त्याला नॉलेज नसलं तरी चालेल, पण त्याचा कॉन्फिडन्स आणि काम करण्याची प्रवृत्ती ही महत्त्वाची आहे. त्याच्यानुसार आम्ही आमचा जो स्टाफ आहे तो सिलेक्ट करतो. आणि आता माझ्याकडे बऱ्यापैकी स्टाफ पण आहे आणि ऑफिस पण ठीक आहे. तर काय वेगवेगळे रोल्स आहेत? प्रत्येकाला आता जर बघितलं तर प्रत्येकाला म्हणजे माझ्याकडे जवळपास तब्बल आता स्टाफमध्ये 16 ते 20 लोक आहेत. दॅट्स गुड नंबर. थँक्यू. तर 16 ते 20 लोक आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी त्यांच्या कामानुसार दिलेली आहे. बरं, त्याच्यात काही टेक्निकल, काही नॉन टेक्निकल? हां, त्याच्यामध्ये काही सेल्स पर्सन आहे, काही टेक्निकल आहे,
काही ऑफिस वर्क करतात, असे भरपूर आहेत. सेल्सवरून आठवलं की सेल्ससाठी काय केलं तुम्ही? आणि सेल्ससाठी सेल्ससाठी जो आहे तो आता मी सेल्सला जात नाही कारण मला वेळ मिळत नाही. पण माझी टीम आता सेल्समध्ये पारंगत आहे. तर सेल्स किंवा मार्केटिंग म्हणूया आपण, की जेव्हा पहिले सुरुवातीला मार्केटिंग करायची होती तर काय चॅनल्स वापरले आणि बघा, क्लायंट्स कसे आलेत? हा जो बिझनेस आहे हा मॅक्झिमम रेफरल बिझनेस आहे. तुम्ही एकदा कुठे काम केलं तर तुम्ही जर चांगलं काम केलं आणि व्यवस्थित तुमचा जर परफॉर्मन्स आहे, तुम्ही कस्टमरला सर्व्हिस दिली तर तुम्हाला क्लायंट मिळतात. त्याचप्रमाणे मी सगळे प्लॅटफॉर्म यूज केले. मी ऑलमोस्ट आता पण सगळेच म्हणजे मॅक्झिमम माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं मी सगळेच प्लॅटफॉर्म यूज करतो. म्हणजे जर बघितलं, एक एक्झाम्पल देतो म्हटलं तर मी जस्ट डायल पण यूज करतो, तेव्हा पण करायचो. इंडिया मार्ट यूज करतो. मी फेसबुकला पण ॲड दिलेलं आहे. माझ्या मित्राकडूनच मला येत नव्हतं तर मी स्वतः जाऊन त्यांनी मला शिकवलं की कशी ॲड करायची. तर त्यापासून मी सुरुवात केलेली आहे. तर मी सगळेच प्लॅटफॉर्म जवळपास सोशल मीडिया वगैरे सगळे यूज करतो. ओके, नाईस. म्हणजे मार्केटिंग बऱ्यापैकी एक्सप्लोर केली, स्वतःच एक्सप्लोर केली, स्वतःच केली. उगीचच त्यात थर्ड पार्टीला देऊन किंवा असा वायफळ खर्च नाही केला, पण नाही, मी जो केला अजून टार्गेटेड मार्केटिंग केली. हो, मी अजूनही थर्ड पार्टीला देत नाही. त्यासाठी मी स्वतः माझ्याकडले जे मुलं आहेत ते स्वतः मार्केटिंग कॅम्पेन ॲड वगैरे चालवतात. नाईस. तर आता डिजिटल मार्केटिंगच करता की अशी फिजिकल ब्राउचर्स किंवा दोन्ही पण. मी दोन्ही, डिजिटल मार्केटिंग पण करतो. आता ॲग्रोव्हिजन जे आपल्या नागपूरला होतं, त्या ॲग्रोव्हिजनमध्ये पण आम्ही पार्टिसिपेट करतो. ॲग्रोव्हिजनला पण आमचा स्टॉल लागतो. स्टॉल मागच्या 2024ला पण आमचा स्टॉल होता आणि 2025ला पण आम्ही स्टॉल घेतलेला आहे. करेक्ट. तर आता आपण काही जसं सोलार लावायचं आहे कस्टमरला, तर सोलार लावताना बरेचसे क्वेश्चन्स असतात कस्टमरला, तर ते डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिला जो क्वेश्चन असतो तो असतो की सोलार लावून मला फायदा होईल का, माझं इलेक्ट्रिक बिल झिरो जाईल का? तर याबद्दल तुम्ही काय बोलाल? बघा, सोलर लावल्यानंतर तुमचं इलेक्ट्रिक बिल झिरो जाईल का हे फक्त तुम्ही सांगू शकता. म्हणजे ज्या क्लायंटकडे सोलर लावायचं आहे तेच व्यक्ती सांगू शकतात की सोलर लावल्यानंतर माझं बिल झिरो होईल का. कारण ते तुम्ही किती सोलर लावता आणि किती यूज करता याच्यावरती डिपेंड आहे. तर तुम्ही जर एक 300 युनिटचं सिस्टम जर लावलं आणि तुम्ही 300 युनिटच्या बिलो जर तुम्ही असले तर तुम्हाला नक्कीच बिल हा झिरो होणार. पण तुम्ही जर 300 युनिटचं सिस्टम लावलं आणि तुम्ही 400 युनिट जर युटिलाइज केले तर डिस्कॉम, आपल्या इथली जी डिस्कॉम आहे ती तुम्हाला 100 युनिटचं बिल पाठवणार. नाहीतर 100% मॅक्झिमम लोकांचं म्हणजे 90% लोक आहेत जे आता ज्यांनी सोलर लावलेलं आहेत, समजा ज्यांच्याकडे लागलेलं आहे असं समजा आपण, तर त्यांचं मॅक्झिमम बिल हे झिरो होतात. ओके, तर डिपेंडिंग ऑन की माझं कन्झम्पशन काय आहे तसं मला युटिलायझेशन टोटली डिपेंड ऑन अवर युटिलायझेशन. आपण कशा प्रकारे कुठली वस्तू वापरतो त्याच्यानुसारच आपल्या सगळ्या गोष्टी घडतात. करेक्ट. तर समजा मी एक कस्टमर आहे आणि मला सोलार लावायचं आहे, तर मी कसं आयडेंटिफाय करायचं मला किती किलोवॅटचं सोलार लावायचं आहे? बघा, याच्यामध्ये काय असतं की सोलर सिस्टीम जी आहे ती 1 किलोवॅटला 4 युनिट साधारणतः एका दिवशी तयार करते. ओके. त्याप्रमाणे आपला वापर जसा आहे, आपला जर 10 युनिट आहे, 12 युनिट आहे, त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करून ती डिसाईड करू शकता. किंवा आमचा जर तुम्ही एक्झिक्युटिव्ह बोलवला तर तो पण तुम्हाला सगळी डिटेल देतो. तर डिपेंडिंग ऑन आपल्या घरचे इक्विपमेंट्स किती आहेत, काय आहे ते. तिथपर्यंत जायची गरज पडत नाही, कारण ही ऑन ग्रिड सोलर सिस्टीमची जर गोष्ट केली तर याच्यामध्ये कसं असतं की जेवढे तुमचे युनिट तुम्ही जी आतापर्यंत वापरत आहे किंवा ॲव्हरेजली तुम्ही इयरली जे वापरत आहे त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला मिळेल आणि ती सिस्टीम तुम्हाला डिझाईन करून मिळेल. आताच तुम्ही एक शब्द वापरला, ऑन ग्रिड. तर एक्झॅक्टली व्हॉट इट ऑन ग्रिड म्हणजे ही डिस्कॉमसोबत आपलं कनेक्शन करतं, याला लोडचं काही डिफरन्स पडत नाही. म्हणजे तुम्ही ही साधारणतः आपल्या घरचं जे इलेक्ट्रिक मीटर आहे त्याच्याशीच याची जोडणी होते. आणि दिवसाला ऑब्वियसली सूर्य असतो, त्याच्यामुळे आपण सोलरनी युनिट तयार होईल आणि आपण युटिलाइज करू. पण रात्री सूर्य नसतो. ओके, राईट. तर रात्री आपल्याला MSEB कडनं किंवा आपलं महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर MSEB किंवा बाहेर म्हटलं तर डिस्कॉमकडनं कुठल्याही याच्याकडनं तुम्ही गेलं तर आपल्याला रात्री त्यांच्याकडनंच घ्यावं लागणार आहे. करेक्ट. रात्री जर त्यांच्याकडनं घ्यायचं त्याच्यामुळे आपली जोडणी जी आहे मीटरशी आहे. तर मीटरशी जोडणी आहे म्हणजे ही एक ग्रीड आहे.
तर म्हणून या सिस्टमचं नाव ऑन ग्रीड सोलर सिस्टीम असं आहे. याच्यामध्ये सोलरमध्ये भरपूर व्हेरायटीज आहे. फक्त ऑन ग्रीड सोलर सिस्टीम किंवा सोलर तुम्ही लावता असं नाही. त्याच्यामुळे इक्विपमेंट पण भरपूर आहे. तसं एक्झाम्पल सांगतो मी, ऑन ग्रीड असतं, ऑफ ग्रीड असतं, हायब्रिड पण आलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी कुठे म्हटलं सोलर वॉटर हीटर असतात. भरपूर सारे इक्विपमेंट आहे. सोलर स्ट्रीट लाईट वगैरे भरपूर सारं आहे. तर आपण जे काम करतोय किंवा तुमची कंपनी जे काम करते ती कुठल्या मॉडेलवर करते? आम्ही सगळेच प्रोडक्ट करतो. ॲक्च्युली आमच्याकडे आमच्या कंपनीचंच नाव ग्रीन एनर्जी सोल्युशन आहे. सोलरमध्ये कुठलं जरी काही जरी आलं तरी आम्ही त्याच्यावर सोल्युशन देत असतो. ओके, ऑन ग्रीड असो, ऑफ ग्रीड असो, Yes. हायब्रिड असो, Yes. व्हॉट एव्हर इट हो इज. हो. तर ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीडचा बेसिक डिफरन्स काय आहे? ऑन ग्रीडमध्ये कसं असतं, ग्रीडसोबत कनेक्ट असते. म्हणजे रात्री सूर्य नसला तर आपण ग्रीड यूज करतो. आणि ऑफ ग्रीड जे आहे ती इंडिपेंडंट सिस्टम आहे. त्याच्यामध्ये ग्रीडसोबत तुमची काहीही एक नातं नसतं. तुमचं जर ते बॅकअपवर डिपेंड असतं. तुम्ही किती बॅटरी यूज करता आणि बॅटरीनुसार तुमचा किती वापर होतो. जर बॅटरीचं तुम्ही जास्त वापर केला तर बॅटरी ड्राय होणार, संपणार आणि तुमची लाईट बंद होणार. पण ग्रीड ऑन ग्रीडमध्ये त्याचा काही विषय नसतो. तर ऑन ग्रीडमध्ये बॅटरीची गरज पडत नाही. नाही. तर मग ते कॅल्क्युलेशन्स कसं होतात? ऑन ग्रीडमध्ये एक मीटर लागतं. आता साधारणतः सिंपल शब्दात जर सांगितलं तर तुमचं असं आहे की आता आपण इलेक्ट्रिसिटी डिस्कॉमकडनं घेतो. फक्त घेता येतं आपल्याला. आता सोलर जर नाही लावलं तर फक्त घेतो आणि ते युनिट आपण किती वापरले महिन्याला त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल आपल्याला दिलं जातं. ओके. आता जेव्हा आपण हे लावतो, सोलर लावतो, आपल्या घराच्या छतावर सोलर लावतो, तर काय होतं की जे इलेक्ट्रिसिटी युनिट आपण घेतले आणि सोलरनी जे युनिट तयार केले ते MSEBीकडे जातं. म्हणजे असं बाय डायरेक्शनल मीटर लागतं. मग किती दिले युनिट आणि किती घेतले याचा जो हिशोब असतो, म्हणजे याचं जे कॅल्क्युलेशन असतं त्याच्यानुसार आपल्याला डिस्कॉम बिल पाठवत असते. तर मी दिवसा माझ्या युनिटनी 10 युनिट क्रिएट केले किंवा माझ्या सोलार पॅनलनी फॉर एक्झाम्पल, त्यातले 5 मी वापरले आणि 5 ग्रीडला पाठवले. बरोबर. तर रात्री मी ते 5 विदाऊट एनी गव्हर्नमेंट चार्जेस वापरू शकतो. बरोबर. ओके, दॅट्स नाईस. तर जनरली सोलारवर केलेली इन्व्हेस्टमेंट किती वर्षात वसूल होते? जर तुम्ही रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये म्हणजे आता घरगुती सोलर जर लावतात ते साधारणतः 3 वर्षामध्ये त्याचा तुम्हाला परतावा मिळून जातो. कारण गव्हर्नमेंटची सबसिडी पण आहे आणि सबसिडी जर तुम्ही बघितली तर गव्हर्नमेंटची स्कीमच तशी आहे. PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना. मुफ्त बिजली म्हणजे काय, लोकांना म्हणजे आपल्याला असं वाटतं की मुफ्त म्हटलं म्हणजे फ्री नाही आहे ॲक्च्युली. तर सरकार काय करते की सरकारने असा डोकं लावलं असं म्हणता येईल. तर त्यांनी काय केलं की एक साधारणतः गव्हर्नमेंटने 3 किलोवॅटला म्हणजे ज्यांचं 300 युनिटपर्यंतचं बिल आहे त्याला त्यांनी 78,000 रुपयाची सबसिडी दिली. एक सिस्टम ही साधारणतः 1,80,000, चांगली सिस्टम घेतली 1,90,000ला बसते. त्याच्यामध्ये 78,000 रुपये गव्हर्नमेंट देते. म्हणजे वाचलेला अमाऊंट हा जवळपास 1,10,000 ते 1,00,000 तुम्ही पकडा. 1,00,000 जरी पकडला आणि त्याच्यासाठी जर तुम्ही 10 वर्षाची इन्स्टॉलमेंट गव्हर्नमेंटने करून दिलेली आहे. 10 वर्षाची जरी नाही घेतली, 5 वर्षाची जरी घेतली तरी त्याचं जे तुम्हाला इन्स्टॉलमेंट येईल किंवा फायनान्स करून जे इन्स्टॉलमेंट येईल ती साधारणतः तुम्हाला 1,700 ते 1,800 रुपये येईल. आता काय असतं की 1,700-1,800 रुपये तुम्ही भरले की 5 वर्षामध्ये तुमची सिस्टम फ्री होईल. पण तुम्ही जर त्या 300 युनिटचं इलेक्ट्रिसिटी जर भरतो म्हटलं, बिल भरतो म्हटलं 5 वर्षासाठी किंवा, तर तुमचा हा जो अमाऊंट आहे हा त्याच्यापेक्षा जास्त आहे. येस. कारण 3,000 रुपये 300 युनिटला साधारणतः 3,500 ते 4,000 रुपयाच्या दरम्यानचं बिल येतं. करेक्ट. म्हणजे वर्षाचं तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं 4,000 रुपयाचे तर तुमचं मिनिमम पकडू आपण ते 30,000 रुपये आपल्याला डिस्कॉममध्ये आपले पैसे भरावे लागेल. म्हणजे 3 वर्षामध्ये 90,000 रुपये आपले झालेले आहे. 90,000 रुपये 1,00,000 रुपयाला तुम्हाला 3 वर्षे परतावा मिळून तुमची सिस्टम फ्री होते. त्याच्यामुळे या सिस्टमचं नाव असं दिलेलं आहे की 1,700 रुपये भरा, गव्हर्नमेंट सबसिडी देते. तुमच्या खिशातले पैसे जे तुम्ही जे डिस्कॉमला देत होते ते MSEBीला देत होते ते तुम्ही त्याच्यापेक्षा 50% म्हणजे तिथे 3,000 जात होते ते तुम्ही 1,700-1,800 रुपयामध्ये तुमची सिस्टम फ्री होते आणि MSEBीला पैसे न देता ते पैसे तुम्हाला बँकेला द्यायचे आहे. खूपच ऑसम मॉडेल आहे. तर म्हणजे कस्टमरला सबसिडी पण मिळते प्लस लोन पण मिळत आहे. बरोबर. आणि त्याला जे EMI पडताय ते ॲक्च्युली त्याच्या इलेक्ट्रिक बिलपेक्षा कमी पडताय. प्लस तो इलेक्ट्रिसिटी बिलकुल बिनधास्त वापरू शकतो. बरोबर. AC लाव, काही त्याला
हो, जे सिस्टम त्यांनी लावलेलं आहे हां, 300 त्याच्या युनिटचा जर लावलेला आहे त्याचा विचार जर केला तर त्याप्रमाणे बरोबर आहे. त्याप्रमाणे तो हां, कितीही वापरू शकतो. बरोबर. दॅट इज नाईस. तर एक नेहमी क्वेश्चन विचारला जातो की नेट मीटर हा एक प्रश्न असतो लोकांच्या मनात की नेट मीटर, तर नेट मीटर म्हणजे काय नक्की ते समजावून जसं आपण याच्या आधी पण बोललो, ऑन ग्रिड सोलर सिस्टम किंवा नेट मीटरिंग हे एकच आहे. सांगा. ओके. नेट मीटरिंग म्हणजे काय असते, किती दिले किती घेतले याचा जो हिशोब असतो म्हणजे नेट झाला. आपण कोणाला किती दिले, कोणाकडनं किती जे घेतले, तुम्ही मग बाय डायरेक्शनल बाय मीटर डायरेक्शनल म्हटलात. आहे. त्याच्यावरनं ते कॅल्क्युलेशन होऊन आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल येतं, त्यालाच नेट मीटर म्हटलं जातं. तर तुम्ही कुठलं सिस्टीम रिकमेंड करता? जसं आपण बघितलं की देर आर 3 टाइप्स ऑफ डिफरंट सिस्टम, ऑन ग्रिड, ऑफ ग्रिड आणि हायब्रिड. तर तुम्ही कुठलं सिस्टम रिकमेंड करता रेसिडेन्शियल्सला? नाही, रेसिडेन्शियलला आता जे परफेक्ट गव्हर्नमेंटने जे दिलेलं आहे, ऑन ग्रिड सोलर सिस्टम परफेक्ट आहे. ऑफ ग्रिड सोलर सिस्टम हे जिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, रुरल एरियामध्ये जिथे काही सोर्सेस नाही आहे, तिथे ऑब्वियसली आपण ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम वापरली पाहिजे. म्हणजे ओके. ज्यांना काही ऑप्शन नाही आहे ते ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम वापरू शकतात. जर तुमच्या एरियामध्ये इलेक्ट्रिसिटी पॉवर आहे ऑलरेडी तर ऑन On ग्रिड grid solar. सिस्टम इज अ बेस्ट. आणि एक खूपच मोठा प्रश्न जो सगळ्यांच्या मनात असतो तो म्हणजे की उन्हाळ्यात तर होईल बाबा, पण पावसाळ्यात किंवा ढगाळ वातावरणात काय काम करेल का सोलार सिस्टम माझं? याचं कसं असतं, म्हणजे आपला जो वापर आहे तो पण सिजनल असतो. हं, उन्हाळ्यात काही आपण AC लावतो, पण पावसाळ्यामध्ये काही AC वापरत नाही. बरोबर. म्हणजे ऑब्व्हियसली आपलं जे कंझम्पशन आहे ते कमी होत कमी असते. होतं. तर त्याचप्रमाणे जर पावसाळ्यात जर बघितलं तर सोलर सिस्टीम पण कमी जनरेट करते. पण आपल्या इकडे असं आहे की एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात. हं, तर 30 दिवस काही पाऊस नसतोच. बरोबर. आणि 30 दिवस पाऊस नसल्यामुळे त्याच्यामुळे जितके दिवस ऊन राहील किंवा ढगाळलेलं आहे तर ते जनरेशन होतं. पण आभाळ असलं तर थोडं कमी होतं, पण बऱ्यापैकी जनरेशन होतं. आणि ऑन ग्रीड जर असलं तर तितका विचार करण्याची गरजच नाही. जर जनरेशन नाही झालं तर ग्रीडमधनं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी येणारच आहे. परफेक्ट. पण जेवढं आपलं युटिलायझेशन आहे तेवढं जनरेशन होऊनच जातं. ऑफ ग्रीडमध्ये जरा जास्त स्ट्रेस राहत असेल की बॅटरी माझी पूर्ण हां, फुल चार्ज होईल, व्हायला नाही पाहिजे. होईल. ते डिपेंडन्सी आहे त्याच्यामध्ये. डिपेंडन्सी आहे. याच्यामध्ये ऑन डिपेंडन्सी ग्रीडमध्ये डिपेंडन्सी नाही आहे. जर कधी दिवस खराब असले, 7 दिवस कंटिन्यू पाऊस जरी असला तरी ग्रीडमधनं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बरोबर. अनइंटरप्टेड येईलच. बरोबर. त्याच्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आहे गरज की नाही. लोकांना जे वाटतं की यार सोलार लावला, 7 दिवस पाऊस आला तर मी अंधारात राहील. पण ऑन ग्रीडमध्ये तसं काही नाही. नाही आहे. अच्छा, सोलार पॅनलचं आयुष्य किती असतं? सोलार पॅनलचं आयुष्य बघा, आता मॅक्झिमम कंपन्या तर वॉरंटीमध्येच कव्हर करता येते, क्लेम करतायत 30 वर्ष, कोणती कंपनी 25 वर्ष, कोणती कंपनी 27 वर्ष. म्हणजे ऑब्व्हियसली त्यांनी काहीतरी टेस्टिंग करून तुम्हाला त्यांनी ठरवलं असेल की इतक्या वर्ष हे चालतील. त्याच्यामुळे मग आपण त्यांना म्हणजे त्यांनी पण गव्हर्नमेंटकडनंच काही अप्रुव्हल घेतलेलं आहे. तर आपण असं म्हणू शकतो की मिनिमम 25 वर्ष तर चालेलच चालेल. तशी लाईफ त्यांची अजून फायनलाइज माझ्याकडनं तरी असं मी म्हणू शकत नाही की ते किती अजून चालेल. तितके वर्षच झालेले झाले नाही आहे कसं, म्हणजे सोलारचं चलन येऊन. त्यामुळे आपण डेफिनेटली सांगू शकत नाही. जे कंपनी क्लेम करते त्याच्यावर विश्वास ठेवण्या म्हणजे व्यतिरिक्त दुसरं काहीच मार्ग काहीच सध्या नाही आहे. अच्छा, याचं काही वार्षिक मेंटेनन्स असतं? बघा, तसं जर बघितलं तर 5 वर्ष जो पण सिस्टम लावून देईल 5 वर्ष त्यांच्याकडे ती एक सर्व्हिसचं असतं, रेकॉर्ड करावं लागतं. म्हणजे जर सिस्टम कुठली तुम्ही लावून दिली तर त्यांना काही जरी प्रॉब्लेम आला तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते 5 वर्षापर्यंत सर्व्हिस द्यायची असते. ओके. तर त्याच्यामुळे 5 वर्ष सर्व्हिस गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेली आहे. त्याच्यामुळे हा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ही सगळ्याच कंपन्यांना कंपल्सरी आहे. आणि ही सिस्टम जी आहे ती स्टडी आहे. एकदा लावली तर याच्यामध्ये असं काही रोटेटिंग पार्ट नाही, काही नाही. त्याच्यामुळे याचे चान्सेस खराब होण्याचे खूपच कमी आहे. याच्यामध्ये जेही प्रोडक्ट आहे ते ऑलरेडी कंपनीमध्ये वॉरंटीमध्ये असतात. म्हणजे मॅक्झिमम वॉरंटी कवर होते. जे मेन प्रोडक्ट आहे जसं पॅनल झालं ते पण कवर्ड आहे वॉरंटीमध्ये. आणि मेन दुसरा प्रोडक्ट म्हणजे इन्व्हर्टर, तो पण कवर असतो. तर त्याच्यामुळे याला काहीच होत नाही जनरली. बरं, मी एक नवीन कस्टमर आहे. मला सोलारबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि माझ्या कोणी ओळखीचं नाही आहे जो सोलारचं काम करतो, असा एक कस्टमर आहे. तर
I am looking for some dealer or some provider. तर मला काय सावधगिरी बाळगायला पाहिजे की माझी फसवणूक नको व्हायला? बघा, याच्यामध्ये कसं आहे की जर तुम्हाला काहीच माहिती नाही तर तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे, तर तुम्ही एक अशी कंपनी निवडा की जी जुनी आहे. जुनी म्हणजे तिचा रेकॉर्ड कसा आहे हा तुम्हाला चेक करावा लागेल, आणि त्या कंपनीने कुठले कामं केले, त्यांचे क्लायंट कसे आहे. तुम्ही एखादी त्यांच्या क्लायंटकडे व्हिजिट करून जे त्यांचे क्लायंट आहेत त्यांच्याशी त्यांचा रिव्ह्यू घ्या. याच्यावरनं नक्कीच तुम्हाला चांगलं कंपनी मिळेल आणि चांगलं काम करून देईल. फक्त कॉस्टिंग हा जर पॉईंट सोडला, कारण तुम्ही ॲक्च्युली आता काय होतं मार्केटमध्ये की कमी कॉस्टिंगला लोक बळी पडत आहेत. करेक्ट. माझा नेक्स्ट प्रश्न तोच होता की खूप कमी कोटेशन कोणी दिलं तर त्याच्यावर विश्वास करायचा का? खूप कमी कोटेशन दिलं की लोक त्यांच्याकडे हे करतात, पण ते कमी कोटेशन दिलं म्हणजे तिथे काहीतरी घोळ आहे. करेक्ट. एकतर सर्व्हिसमध्ये प्रॉब्लेम येईल, तुम्हाला सर्व्हिस मिळणार नाही किंवा ट्रस्ट मिळणार नाही. कुठे ना कुठे काहीतरी गडबड होण्याचे चान्सेस असतात. आणि मॅक्झिमम जे कमी कॉस्टिंगवाले आहेत त्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या नसतात. ते स्टार्टिंगला नवीन मुलं जे असतात ते काहीतरी करायचं म्हणून सुरुवात केलेली आहे, पण त्यांना कॉम्पिटिशन करता येत नाही. त्यांच्यामुळे ते काय करतात की लो कॉस्ट कोटेशन देऊन कस्टमरला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांचं जर जमलं तर ठीक आहे, नाहीतर मग ते सगळं क्लोजिंग होते. कारण 5 वर्षाची सर्व्हिस द्यायची. मिळणं खूप आवश्यक आहे. द्यायची. तर त्यामुळे एखाद्या स्टेबल कंपनीकडनं काम करून घेतलेलं बरं. बरोबर. आता तुम्हाला एक बिझनेसमध्ये, जॉबमधून बिझनेसमध्ये ट्रान्झिशनचा एक अनुभव आलेला आहे. 8 वर्ष बिझनेस झाला. व्हॉटेव्हर त्याच्यात बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आले. सगळ्यात मोठं तर कोविड आलं. ते पण क्रॉस करून अजून बिझनेस स्टेबल आहे आणि तो कुठून कुठवर नेला. म्हणजे ऑन कॅमेरा जर तुम्ही पहिल्या वर्षाचं टर्नओव्हर सांगू शकत असाल तर सांगू शकता. हो, नक्कीच. माझा पहिल्या वर्षीचा टर्नओव्हर हा जवळपास 3 लाखाचा होता. जवळपास 3 लाखाचा. आणि आता या वर्षीचा टर्नओव्हर? या वर्षीचा टर्नओव्हर माझा 4 करोडचा आहे. तर 3 लाख ते 4 करोड ही खूप मोठी झेप आहे, बरोबर? तर यात बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असतील, बऱ्याच गोष्टी अजून पुढे एक्सपेरिमेंट करायच्या असतील. तुम्ही काय सजेस्ट कराल? आता जशी नवीन पिढी आहे, बऱ्याच लोकांना बिझनेसमध्ये जायचं असतं, वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करायचा असेल, असे बरेच लोक आहेत जे जॉबमध्ये अडकलेले आहेत आणि एकदम जॉब सोडू शकत नाही. तर अशा लोकांनी काय स्टेप्स घ्यावा आणि जे काही त्यांनी विचार केलेला आहे, मनात कुठेतरी खोलवर दबलेला आहे तो विचार, पण बिकॉज ऑफ व्हेरियस सर्कमस्टन्सेस ते स्टेप्स घेऊ शकत नाही आहे, तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे? बघा, बिझनेस काही जबाबदाऱ्या असतात आणि बिझनेस सडनली सुरू करू शकत नाही. तर आपण एक आपला बॅकअप म्हणून काहीतरी म्हणजे एक नोकरी सुरू असताना तो बिझनेस सक्सेस होईल नाही होईल ठीक आहे, पण एक आपला बॅकअप म्हणून काहीतरी असं सुरू केलं पाहिजे की आता ज्या प्रायव्हेट नोकऱ्या असतात, आता माझी पण प्रायव्हेट नोकरी होती. जर काही इन्सिडेंट आला किंवा काही म्हणजे आपला जॉब गेला समजा, तर आपल्याकडे काहीतरी असलं पाहिजे. म्हणजे आपण त्याच्यावर तेव्हा जर चेंज झालो किंवा शिफ्ट झालो तर मग आपल्याला तो वाढवता आला पाहिजे. करेक्ट. म्हणजे आपला रिसोर्सेस सुरू पाहिजे. त्यासाठी तुम्ही मी हाच सल्ला देईल की जर तुमची नोकरी सुरू आहे आणि तुम्हाला थोडं बिझनेस करायची इच्छा आहे, तर एक थोडा सेटअप काही ना काही असला आणि तो आपण नंतर आपली एक पर्टिक्युलर योग्य वेळ आल्यावर तुम्ही त्याच्यावर शिफ्ट झाले तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि ते करायलाही पाहिजे. करेक्ट. तर कुठलाही बिझनेस जर मला सुरू करून बघायचा आहे, जमतो नाही जमत, तर त्याच्यासाठी काही रजिस्ट्रेशन्सची गरज असते का सुरुवातीला, की विदाऊट रजिस्ट्रेशन्स मी काही ट्राय करू शकतो काही गोष्टी? नाही, रजिस्ट्रेशन व्हायच्या आधी पण तुम्ही ट्राय करू शकता. असं नाही आहे की म्हणजे कसं प्रत्येक गोष्टीला रजिस्ट्रेशन लागेलच असं नाही आहे. पण तुम्ही अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत किंवा भरपूर लोक पण आहेत जे तुम्हाला सपोर्ट करतील, प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात, की तुम्हाला सुरुवात तुम्ही करा आणि त्याच्यानंतर योग्य वेळ आले की तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन करून तुमचं काम समोर वाढवू शकता. तर आता जसं मी बघतो की उद्यम रजिस्ट्रेशन असतं, एक GST रजिस्ट्रेशन असतं,
तर हे वेगवेगळ्या प्रकारचे मिनिमम काय रजिस्ट्रेशन लागतात जर कोणाला प्रोप्रायटरशिप सुरू करायची असली तर? बघा हे तसं जर बघितलं तर खूप नॉमिनल फी आहे आणि उद्यम वगैरे तर गव्हर्नमेंटने सगळं फ्रीज करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्या रजिस्ट्रेशनला काही खूप सारी अशी म्हणजे आपल्याला खूप अमाऊंट द्यावा लागतो असातला काही भाग नाही आहे. तो नाहीच्या बरोबरीत आहे. बरं. बरं, शेवटी एक छोटंसं रॅपिड फायर खेळूया आणि मग आपण आपलं सेशन संपवूया. फिक्स सॅलरी की अनसर्टन ग्रोथ? अनसर्टन ग्रोथ. पहिलं प्रॉफिट की पहिलं फेल्युअर? पहिलं फेल्युअर. सोलार फ्युचर ब्राईट आहे का? नक्कीच. आजचा तरुण वर्ग जर हा एपिसोड पाहत असेल तर त्याच्यासाठी तुमचा एक ऑनेस्ट संदेश? छोटासा संदेश सांगतो. काहीही करा पण बिझनेसची प्रवृत्ती ठेवा आणि काहीतरी आपला स्वतःचा धंदा सुरू करा. बस. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आशा आहे की तुम्ही या एपिसोडमधनं बरंच काही शिकले असाल. नवीन बिझनेस जर उभारायचा असेल तर त्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स तुम्ही कसे घेऊ शकतात आणि काय डॉक्युमेंटेशन वर्क लागतं. तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही सजेशन्स असतील ते तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता. मी भूषण मुलमुले आज तुमची रजा घेतो. धन्यवाद.